सेशनमध्ये आपण कॉमन मोड आणि डिफरन्शियल मोड सिग्नल्सबद्दल बोलणार आहोत. आता डिफरन्शियल ॲम्प्लिफायरमध्ये त्याची खासियत अशी आहे की तो जो काय आउटपुट मिळणार आहे तो इनपुटचा डिफरन्स आणि त्यांचं ॲम्प्लिफिकेशन करून आपल्याला मिळणार आहे. आणि हा जो आहे म्हणजे एक तर आपण डिफरन्शियल ॲम्प्लिफायरला 2 इनपुट्स देऊ शकतो आणि 2 इनपुट्स देऊन त्याचं डिफरन्सचं ॲम्प्लिफिकेशन करू शकतो, किंवा एक इनपुट देऊ शकतो, दुसरा इनपुट आपल्याला ग्राउंडिंग करावं लागणार आहे. आता आपण बघूया, ज्यावेळेला आपण हे 2 इनपुट्स देणार आहोत त्या डिफरन्शियल ॲम्प्लिफायरला, तेव्हा ते एक तर कॉमन मोड सिग्नल्स असणार आहेत किंवा डिफरन्शियल मोड सिग्नल्स असणार आहेत. आता कॉमन मोड सिग्नल्स आपण कशाला म्हणणार? ज्या वेळेला त्यांची त्या सिग्नलची व्हॅल्यू जी आहे ती ॲम्प्लिट्यूड ज्याला म्हणतो आपण ती सेम असेल, पण आणि त्याची जी फेज पण आहे म्हणजे ते इन फेज असतील, ते आहे तसे दिसायला असतील, त्यावेळेला म्हणजे पॉझिटिव्ह सायकलला पॉझिटिव्ह सायकल असेल, त्या दोघांचे पॉझिटिव्ह सायकल एकाच वेळेला असतील आणि निगेटिव्ह सायकलसुद्धा एकाच वेळेला असतील, त्यावेळेला आपण त्यांना कॉमन मोड सिग्नल्स असं म्हणतो. आणि आपल्याला जो आउटपुट मिळणार आहे तो आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेला ते सेम सिग्नल्स असणार आहेत तेव्हा V1 वजा V2 जे आहे आणि त्याचा ॲम्प्लिफिकेशन जो गेन असणार आहे केलं जाणार आहे. आता V1 हे दोन्ही सारखे आहेत म्हणजे त्याचे ॲम्प्लिट्यूड जो आहे म्हणजे ते सुद्धा आणि त्याचा फेजसुद्धा त्या सारखे असल्या कारणाने आपल्याला जो आउटपुट मिळणार आहे तो म्हणजे 0 मिळणार आहे, लक्षात घ्या. आता डिफरन्शियल जर असेल, आता 2 सिग्नल्स जे आहेत त्यांची ॲम्प्लिट्यूड आपण असं समजू की सेम आहेत, पण त्यांची जी फेज जी आहे तो 180 डिग्रीज फेज शिफ्ट आहे. 180 डिग्रीज फेज शिफ्ट म्हणजे एक पॉझिटिव्ह सिग्नल असेल तर दुसरा जो आहे सिग्नल हा नेगेटिव्ह सायकल असणार आहे. पहिल्याचा नेगेटिव्ह सायकल झाला असेल तर तो दुसऱ्याचा पॉझिटिव्ह सायकल म्हणजे 180 डिग्रीज फेज शिफ्ट असणार आहे. अशामध्ये आपण काय म्हणतो की हे 2 सिग्नल जे आहेत, V1 जो आहे पॉझिटिव्ह आहे आणि V2 जे आहे ते दोन्ही समान आहेत, पण ते काय आहेत, आउट ऑफ फेज आहेत. 180 डिग्रीज फेज शिफ्ट आहे म्हणजे म्हणून त्यांचं चिन्ह जे आहे V1 = -V2 असं म्हटलेलं आहे. आता हा जर V2 इथे आला तर काय होणार, V1 + V2 असं होणार आहे. म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला, जो सिग्नल आहे तो दुप्पट होणार आहे, लक्षात घ्या. आणि मग त्याचं ॲम्प्लिफिकेशन केलं जाणार आहे. आता आपण इथे डायग्रॅमद्वारे बघूया कॉमन मोड सिग्नल कसा आहे. की आपण बोललो की कॉमन मोड सिग्नल इथे जे दोघांचेही ॲम्प्लिट्यूड जे आहेत ते सारखे आहेत आणि दोन्हीही सिग्नल्स इन फेजमध्ये आहेत. म्हणजे हा पॉझिटिव्ह सायकल असेल तर हा सुद्धा पॉझिटिव्ह सायकल आहे, नेगेटिव्ह सायकल तर हा नेगेटिव्ह, सेम आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, हे सिग्नल कॅन्सल केले जाणार आहेत. आणि इथे जे आहे की इथे पॉझिटिव्ह सायकल असताना इथे निगेटिव्ह सायकल आहे आणि हा निगेटिव्ह सायकलला पॉझिटिव्ह, म्हणजे हे दोन्ही सिग्नल जे आहेत इनपुट सिग्नल आहेत, हे दोन्ही इनपुट सिग्नल हे 180 डिग्रीज फेज शिफ्टमध्ये आहेत. मग इथे काय होणार आहे, या दोन्ही सिग्नलची बेरीज होणार आहे आणि त्यांचं ॲम्प्लिफिकेशन करून आपल्याला आउटपुट मिळणार आहे. आता हे जे दोन्ही इनपुट सिग्नल समान असल्याकारणाने ह्या दोघांची ज्या वेळेला वजाबाकी होणार आहे तेव्हा हे 0 असणार आहेत, कारण दोघांचे जे आहेत ते साईनसुद्धा सेम आहेत. म्हणजे V1 - V2 हा 0 असणार आहे आणि त्याचा जो आउटपुट आपल्याला 0 मिळणार आहे. इथे V1 - V2 आहे म्हणजे हा दोघांची V1 + V2 होणार आहे आणि म्हणजे आपल्याला जो मिळणार आहे आउटपुट हा डबल मिळणार आहे. सिंगल जे आहे ज्याच्याकडून आउटपुट मिळणार होतं त्याचं आपल्याला डबल मिळेल. आता इथे आपण बघूया की डिफरन्शियल जो आहे आपण 2 सिग्नल देणार आहोत. तर डिफरन्शियल मोड सिग्नल्स आणि कॉमन मोड सिग्नल ज्या वेळेला आपण ॲम्प्लिफायरला देऊ त्यावेळेला काय होणार आहे ते इथे डायग्रॅमद्वारा दाखवलेलं आहे. डिफरन्शियल इनपुट जे आहे ते हा ॲम्प्लिफायरला दिलेले आहेत. बघा, हा इनपुट जो आहे हा V1 आहे आणि हा इनपुट म्हणजे V इनपुट 1 आहे आणि हा V इनपुट 2 आहे. हे दोघांचे जर फेज बघितले तर हे आउट ऑफ फेज आहेत. बघा, हा सिग्नल असा आहे तर हा त्याच्या उलट सिग्नल दिलेला आहे, म्हणजे हा डिफरन्शियल मोडमध्ये ऑपरेट होणार आहे. आता इथे काय होतं, आता प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल सिंगल आपण एक आपण बघूया. ज्या वेळेला हा जो इनपुट आहे हा सिंगल हा इनपुट असेल आणि ह्याला आपण ग्राउंड कन्सिडर करू आणि दुसऱ्या वेळेला काय करूया की ह्याला
ग्राउंड कन्सिडर करून हा फक्त इनपुट देऊ. तर सिंगल इनपुट असताना त्याचे इफेक्ट्स आउटपुटवर काय असणार आहेत ते बघूया आणि नंतर मग त्यांना कंबाईन केल्यानंतर काय कंबाईंड इफेक्ट, जसं की आपल्याला दोन्ही इनपुट्स आपण दिलेले आहेत तर त्याचं कंबाईंड इफेक्ट आपल्याला आउटपुटला काय मिळणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता पहिलं सिंगल याचं इनपुटचं बघूया. पहिला इनपुट 1 बघूया, नंतर इनपुट 2 बघू. आता इथे बघा डायग्रॅममध्ये इनपुट 1 दिलेला आहे, इनपुट 2 जो आहे तो आपण ग्राउंड केलेला आहे. आता इथे आउटपुट काय मिळणार आहे बघा. हा इनपुट 1 जो आहे इथे जो आहे पॉझिटिव्ह सायकल आणि नेगेटिव्ह सायकल असा आहे. तर आपल्याला इथे जो आउटपुट मिळणार आहे हा 180 डिग्रीज फेज शिफ्ट मिळणार आहे. आपण ते डायग्रॅमद्वारा बघितलेले आहे, डिफरन्शियल जे सर्किट होतं त्याद्वारा, की त्याच ट्रान्झिस्टरच्या आउटपुटला जो आहे कॉमन एमिटर ॲम्प्लिफायर असल्या कारणाने तो 180 डिग्रीज फेज शिफ्ट असणार आहे. पण दुसरा जो आउटपुट आहे त्याला आपल्याला इन फेज मिळणार आहे, कारण तो कॉमन बेस ॲम्प्लिफायरसारखं कार्य करणार आहे आणि त्याचा जो इनपुट जो आहे तो ह्याच्याकडूनच मिळालेला आहे. आणि तो इनपुट जो आहे हा जो आहे ॲम्प्लिफायर जो आहे म्हणजे ट्रान्झिस्टर जो आहे तो कॉमन कलेक्टर म्हणून ऑपरेट करल्या कारणाने त्याचा 0.7चा ड्रॉप होऊन याला इनपुट मिळणार आहे आणि हा जो इनपुट आहे त्याचा इन फेज इथे मिळणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण इनपुट 1ला जे इनपुट देतो त्यावेळेला त्याचा इनपुट आउटपुट 1ला आपल्याला तो जो आहे त्याचाच आउटपुट, त्याच ट्रान्झिस्टरचा जो आउटपुट आहे तो 180 डिग्रीज आउट ऑफ फेज आणि दुसऱ्या ट्रान्झिस्टरचा आउटपुट हा इन फेज मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे इथे जो आहे आता आपण दुसरा इनपुट आपण बघूया ॲक्टिव्ह आहे आणि पहिल्या इनपुटला आपण ग्राउंड केलेलं आहे. तर इथे सुद्धा तेच होणार आहे की आता इथे जो आहे इथे सिग्नल जो आहे तो उलटा आहे, लक्षात घ्या. म्हणजे पहिला नेगेटिव्ह सायकल आहे नंतर पॉझिटिव्ह सायकल आहे. तर इथे पहिला नेगेटिव्ह सायकल आहे आणि नंतर पॉझिटिव्ह. इथे तर 180 डिग्रीज फेज शिफ्ट आहे. म्हणजे इथे काय मिळालेलं आहे आपल्याला, हा जो आहे 180 डिग्रीज आहे. म्हणजे इथे नेगेटिव्ह सायकल असताना इथे पॉझिटिव्ह सायकल मिळाला, इथे पॉझिटिव्ह सायकल असताना इथे नेगेटिव्ह सायकल मिळालेलं आहे. म्हणजे हा जो सिग्नल आहे आउटपुट जो आहे जो ह्या इनपुटकडून मिळालेला आहे तो 180 डिग्रीज आउट ऑफ फेज आहे, कारण हा एकाच ट्रान्झिस्टरचा जो इनपुट दिलेला आहे आणि त्याच ट्रान्झिस्टरचा आपण आउटपुट घेतलेला आहे. पण दुसरा जो ट्रान्झिस्टर आहे तो ह्याच्या उलट असणार आहे, म्हणजे सॉरी ह्याच्यासारखा असणार आहे. हा जो आहे तो हा पहिला नेगेटिव्ह सायकल आहे, तो हा सुद्धा पहिला नेगेटिव्ह सायकल आहे आणि दुसरा जो आहे तो पॉझिटिव्ह सायकल आहे. आता हे कंबाईंड इफेक्ट आपण बघूया. कंबाईंड इफेक्ट जो आहे तर काय होणार आहे, आता इथे बघा पहिल्या जो आउटपुट होता त्याला दोन्ही सिग्नल जे आहे ते सारखेच आहे. पहिल्या इनपुटमुळे जे सिग्नल होता आणि दुसऱ्या इनपुटमुळे जो मिळालेला सिग्नल होता ह्या पहिल्या आउटपुटला हे सारखेच असल्या कारणाने या दोन्ही सिग्नलची जी बेरीज होणार आहे आउटपुटला, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे जो आहे दुसऱ्या आउटपुटला हा पहिल्या सिग्नलकडून मिळालेला आउटपुट आणि दुसऱ्या सिग्नलकडून मिळालेला आउटपुटसुद्धा हे जे आहेत हे सारखे आहेत. म्हणजे इथे सुद्धा यांची बेरीज होणार आहे. म्हणजे हा जो आहे आपण याचा मॅक्झिमम व्हॅल्यू व्ही पीक कन्सिडर केलं आहे यांची मॅक्झिमम व्हॅल्यू, तर आपल्याला जो आउटपुट मिळणार आहे त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू 2 व्ही पीक असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे दोघांचीही सिग्नलची जी आहे ती बेरीज होणार आहे आणि आपल्याला आउटपुट जो आहे तो 2 व्ही पीक मिळणार आहे, दुप्पट मिळणार आहे. आता इथे जे आहे आपण कॉमन मोड बघूया. आता डिफरन्शियल मोड बघितलं आपण. डिफरन्शियल मोडमध्ये दोन सिग्नल जे आहेत ही जे आहेत 180 डिग्रीज फेज शिफ्टची होती. म्हणजे इथे पॉझिटिव्ह सायकल असताना हा नेगेटिव्ह सायकल होता. आपल्याला मिळणारे जे आउटपुट होते प्रत्येक सिग्नलमुळे आपण बघितलं की जे आहेत ते सारखे होते, त्याच्यामुळे आपल्याला जो आउटपुट मिळाला तो दुप्पट मिळालेला आहे. आता कॉमन मोड सिग्नलला काय होतं ते आपण बघूया. आता कॉमन मोड सिग्नल जो आहे तो इथे दोन्ही सिग्नल समान आहेत आणि ज्यावेळेला दोन्ही सिग्नल समान असतील तर आउटपुट 0 मिळणार आहे. तो कसा 0 होतो ते आपण बघू. आता हा पहिला सिग्नल आपण घेऊया. दुसरा जो आहे आपण काय केलं, इनपुट ग्राउंड केलेला आहे. आता पहिल्यामुळे मिळालेला आपण बघितलं की ह्याचा जो आहे 180 डिग्रीज फेज शिफ्ट मिळणार आहे. हा जे आहे एकाच ट्रान्झिस्टरचा इनपुट आणि हा आउटपुट आहे, त्याच्यामुळे कॉमन एमिटर ॲम्प्लिफायरसारखा कार्य करतो आणि हा जो आहे 180 डिग्रीज फेज शिफ्ट म्हणजे उलटा मिळतो. तर दुसरा जो आउटपुट आहे तो ह्याचप्रमाणे मिळणार आहे, सरळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे ह्या जो आहे
आपण इनपुट दिला आणि ह्याला ग्राउंड केलं तर हा जो आहे त्याच्या उलट इथे मिळणार आहे आणि ह्या सारखाच सिग्नल इथे मिळणार आहे. आता इथे बघा हे दोन्ही सिग्नल सारखे आहेत. आता आपण आउटपुट बघूया. आउटपुट 1ला इनपुट 1कडून मिळालेला जे सिग्नल होता तो असा होता, उलटा होता आणि इनपुट 2कडून मिळालेला सिग्नल जो होता तो सरळ होता. म्हणजे हे दोन्ही सिग्नल जे आहेत एकमेकाच्या अपोजिट आहेत. म्हणजे इनपुट 1कडून मिळालेला सिग्नल उलटा आणि इनपुट 2कडून मिळालेला सिग्नल आउटपुट 1ला हा सरळ होता. म्हणजे हे दोन्ही उलटे आहेत. म्हणजे यांची वजाबाकी होणार आहे, आपल्याला 0 मिळणार आहे हा आउटपुट 1ला. त्याचप्रमाणे आउटपुट 2 जे आहेत त्यांचे सिग्नल जर बघितलं, इनपुट 1कडून मिळालेला जो सिग्नल होता हा सरळ होता आणि इनपुट 2चा जो मिळालेला सिग्नल हा उलटा होता. म्हणजे हे सुद्धा एकमेकाच्या अपोजिट आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मिळालेले जे सिग्नल आहे ते काय होणार आहे, कॅन्सल होणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला 0 आउटपुट मिळणार आहे. म्हणजे ज्या वेळेला सिग्नल सारखे असतील, म्हणजे कॉमन मोड सिग्नल असतील, त्यावेळेला आउटपुट आपल्याला जो मिळणार आहे तो 0 मिळणार आहे. आणि ह्याचा उपयोग जो आहे आपण नॉईज कॅन्सलेशन करण्यासाठी जे आहे ह्याचा वापर केला जाणार आहे. कारण नॉईज जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स असू देत किंवा जे नॉईज असणार आहेत ते सर्किटमध्ये इंट्रोड्यूस केले जाणार आहेत आणि ते जे नॉईजमुळे जे आहे डिस्टर्बन्स होणार आहे, डिस्टॉर्टेड आउटपुट जो मिळणार आहे तो आपण इथे जे नॉईज सिग्नल्स आहेत ते दोन्ही टर्मिनल्सला मिळणारे जे सिग्नल्स असणार आहेत ते समान असणार आहेत आणि ते नॉईज सिग्नल्स कॅन्सल केले जाणार आहेत. त्यांच्या नॉईज सिग्नल्सकडून मिळालेले जे आउटपुट्स असणार आहेत ते 0 केले जाणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला जे आहे डिस्टॉर्शनलेस आउटपुट मिळणार आहे. हा त्याचा फायदा आहे. थँक्यू.